अपमानाप्रद खांबावरती खेळली अद्भुत पवित्र प्रीती. परमदयाळू परमेश्वरा, प्रेमळ देवा, आमच्यावर अगाध प्रेम करणाऱ्या देवा, जगावर प्रेम केलंस. आम्ही जे सर्वजण ही भक्ती पाहत आहोत, सहभाग घेत आहोत, आमच्यावर प्रेम केलंस, माझ्यावर प्रेम केलंस, इतकं की येशू ख्रिस्त आमच्यासाठी दिलास. आमचा होणारा नाश तू पाहू शकला नाहीस आणि म्हणून तुझं प्रेम व्यक्त करण्यासाठी येशू आमच्यासाठी दिलास आणि आमच्यासाठी तारणाचा मार्ग मोकळा केलास. तुझ्या प्रेमाची तुलना कशाशीही होऊ शकत नाही. आम्ही तुझे बैरी, आम्ही तुझ्यापासून दूर गेलो, परंतु आम्हाला तुझ्यापर्यंत आणण्यासाठी प्रभू तू येशूची योजना केलीस, मुक्तीचा मार्ग आमच्यासाठी मोकळा केलास. तुझ्या ह्या अपार प्रेमाबद्दल आम्ही तुझे ऋणी आहोत. त्याच कृतज्ञ अंतकरणाने आज आम्ही तुझी उपासना करण्यासाठी जमलेलो आहोत. ही ऑनलाईन उपासना आहे. आम्ही सगळे एकत्र एका ठिकाणी नाही आहोत, परंतु तुझं सानिध्य आम्हामध्ये आहे आणि म्हणून बापा आम्ही तुझे आभार मानतो. आजची भक्ती तू आशीर्वादित कर. तू आमच्याशी बोल. आम्ही जी स्तुतिगीतं गाणार आहोत ती तू मान्य करून घे. आम्हाला तुझा आशीर्वाद दे. ही सर्व उपासना आम्ही तुझ्या हातात देतो. ही प्रार्थना येशू आमचा तरणारा त्याच्या नावानं करतो म्हणून तू ऐक. आमेन. प्रियजन हो, अनुग्रह प्रार्थना सहभागितेच्या आजच्या या ऑनलाईन उपासनेमध्ये आपल्या सगळ्यांचं विशेष स्वागत. प्रभूची प्रार्थना आपण केलेली आहे. ही उपासना त्याच्या हातात दिली आहे. चला तर त्याची स्तुती करूया. आज उपासनेमध्ये प्रभूची स्तुतिगीतं आहेत, प्रभूचं वचन वाचणं आहे, दानार्पण आहे, संदेश आहे आणि प्रभुभजनसुद्धा आहे. चला तर आपल्या उपासनेला सुरुवात करूया. सुरुवातीचं गीत आपल्यासाठी गात आहेत पास्टर जोजे पवार आणि त्यांचे सहकारी लोणी काळभोर येथून. तेरा प्यार मेरी आशा, मेरी जिंदगी में सना, कर्जा मेरा तूने कर दिया, सूली पर चढ़कर अदा. मेरा प्यार मेरी आशा, मेरी जिंदगी में सदा, कर्जा मेरा तूने कर दिया, सूली पर चढ़कर लगा. बरबरी पे जो तूने कर दिखाया, तेरे उस प्यार को सदा.
पास्टर जोसेफ, तुम्ही हे सुंदर गीत सादर केलं आपल्या सहकाऱ्यांबरोबर. तुमचे मनपूर्वक आभार. आणखीन एक गीत ऐकूया पास्टर जोसेफ आणि त्यांची पत्नी तेजस्विनी यांच्याकडून. तू प्यार का सागर है. प्रेज लॉर्ड. आपण या मिळून प्रभूची स्तुती करूया, त्याचे आभार मानू. त्यांनी केलेल्या चांगल्या गोष्टीची आठवण करून आज आपण त्याला धन्यवाद देऊया. तू प्यार का सागर, सागर दया का तू है. तू प्यार का सागर, सागर दया का तू है. तेरे प्यार के सागर में हम तैरना चाहते हैं. तेरे प्यार के सागर में हम तैरना चाहते हैं. तू प्यार का सागर, सागर दया का तू है. तू प्यार का सागर, सागर दया का तू है. परमेश्वर होने पर भी तू मानव रूप धारण किया. परमेश्वर होने पर भी तू मानव रूप धारण किया. प्रभु तेरे इसी प्यार ने हमको दीवाना बनाया. प्रभु तेरे इसी प्यार ने हमको दीवाना बनाया. तू प्यार का सागर, सागर दया का तू है. तू प्यार का सागर, सागर दया का तू है. गहराई मिले सागर की, ऊंचाई मिले आसमां की. गहराई मिले सागर की, ऊंचाई मिले आसमां की. पर कोई नाप ना पाएगा गहराई तेरे प्यार की. पर कोई नाप ना पाएगा गहराई तेरे प्यार की. तू प्यार का सागर, सागर दया का तू है. तू प्यार का सागर, सागर दया का तू है. तेरे प्यार के सागर में हम तैरना चाहते हैं. तेरे प्यार के सागर में हम तैरना चाहते हैं. तू प्यार का सागर, सागर दया का तू है. हालेलुया. धन्यवाद यीशु. धन्यवाद. पास्टर जोसेफ पवार आणि तेजस्विनी, तुमचे मनपूर्वक आभार. हे सुंदर गीत गायलत, आम्हाला प्रभूची आराधना करण्यामध्ये सहाय्य केलं. आता वेळ झाली आहे शास्त्रवचन वाचण्याची. आज आपल्यासाठी प्रभूचं वचन वाचतायत दुबईहून डॉक्टर रश्मी त्रिभुवन.
करिंथकरास पहिले पत्र याचा 13वा अध्याय 1 ते 13 ही वचने आपण वाचूयात. प्रीती सर्वोत्कृष्ट दान होय. मी माणसांच्या व देवदूतांच्या भाषांमध्ये बोलत असलो, पण माझ्या ठाई प्रीती नसली, तर मी वाजणारी थाळी किंवा झणझणणारी झांज असा आहे. मला संदेश देण्याची शक्ती असली, मला सर्व गुजे व सर्व विद्या अवगत असल्या आणि डोंगर ढळवता येईल इतका दृढ माझा विश्वास असला, पण माझ्या ठाई प्रीती नसली तर मी काहीच नाही. मी आपले सर्व धन अन्नदानार्थ दिले व मी आपले जिवंत शरीर जाळण्यासाठी दिले, पण माझ्या ठाई प्रीती नसली तर मला काही लाभ नाही. प्रीती सहनशील आहे, परोपकारी आहे. प्रीती हेवा करत नाही, प्रीती बढाई मारत नाही, फुगत नाही, ती गैरशिस्त वागत नाही, स्वार्थ पाहत नाही, चिडत नाही, अपकार स्मरत नाही, ती अनितीत आनंद मानत नाही, तर सत्यासंबंधी आनंद मानते. ती सर्व काही सहन करते, सर्व काही खरे मानण्यास सिद्ध असते, सर्वांची आशा धरते, सर्वांसंबंधाने धीर धरते. प्रीती कधी अंतर देत नाही. संदेश असले तरी ते संपतील, भाषा असल्या तरी त्या समाप्त होतील आणि विद्या असली तरी ती संपेल. कारण आपल्याला केवळ अंशतः कळते आणि अंशतः संदेश देता येतो, पण जे पूर्ण ते येईल तेव्हा अपूर्णता नष्ट होईल. मी मूल होतो तेव्हा मुलासारखा बोलत असेल, मुलासारखी माझी बुद्धी असेल, मुलासारखे माझे विचार असत. आता प्रौढ झाल्यावर मी पोरकटपणाच्या गोष्टी सोडून दिल्या आहेत. कारण हल्ली आपल्याला आरशात अस्पष्ट असे दिसते, परंतु नंतर आपण साक्षात पाहू. आता मला कळते ते अपूर्ण आहे, पण नंतर मला जसे पूर्णपणे ओळखण्यात आले आहे, मी पूर्णपणे ओळखीन. सारांश: विश्वास, आशा, प्रीती ही तिन्ही टिकणारी आहेत, परंतु त्यात प्रीती श्रेष्ठ आहे. वाचलेली वचने देव आपल्यासाठी आशीर्वादित करो. आमेन. रश्मिताई, प्रभूचं वचन वाचण्यात आमचं पुढारीपण केलं, आपला बहुमूल्य वेळ दिलात, आपलं रेकॉर्डिंग आमच्याकडे पाठवलं, तुमचे मनपूर्वक आभार. आता दानार्पणाची वेळ झाली आहे. प्रभूची प्रीती पतितांवरी उपासना संगीतामधलं हे सुंदर गीत गाऊया आणि आपलं दान प्रभूच्या चरणी आणूया. उपासना संगीतामधून आपण गीत क्रमांक 343 गाऊया. गीत क्रमांक 343. प्रभूची प्रीती पतितांवरी, शास्त्रात वर्णिली पहा खरी. तुम्ही सुद्धा माझ्याबरोबर हे गीत गा आणि हे गीत गात असताना आपण आपलं दान परमेश्वराला अर्पण करूया. प्रभूची प्रीती पतितावरी, शास्त्रात वर्णिली पहा खरी. तेथे आढळली सुवार्ताही, ख्रिस्त हा तारील मजलाही. आता सदा आनंदित मी, मजलाही ख्रिस्त तारी. आता सदा आनंदित मी, सुवंद्य प्रीती. मजलाच्या रास उद्धाराया, प्रेमे तो आला जगी राहाया. प्रेमेच खांबी प्रभू टांगला, म्हणून तो अति प्रिय मला. आता सदा आनंदित मी, मजलाही ख्रिस्त तारी. आता सदा आनंदित मी,
सुवंद्य प्रीती ती प्रिय ख्रिस्ता कधी विसरतो, तरी तो मला नची सोडतो. ही अनिवार प्रीती स्मरुनी, शरण जातो त्या मी रडूनी. आता सदा आनंदित मी, मजलाही ख्रिस्त तारी. आता सदा आनंदित मी, सुवंद्य प्रीती ती. आपण आपलं दान परमेश्वराला अर्पण करूया, प्रार्थना करूया. हे आमचे अत्यंत प्रेमळ प्रभुदेवा, आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. आजचा दिवस आम्हाला दिलास, तुझ्या नावामध्ये तू आम्हाला एकत्र आणलंस, तू आमची काळजी घेतलीस, आम्हाला सांभाळलंस, आम्हाला आरोग्य दिलंस. तुझे अनेक आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये तू आम्हाला दिलेस. त्या सर्वांची आठवण करून आम्ही मनापासून तुला धन्यवाद देतो. प्रभू, आमचं तुझ्यावरील प्रेम व्यक्त करण्यासाठी आम्ही अत्यंत अल्प असं दान तुझ्या भांडारामध्ये आणलं आहे. या दानाचं तू स्वीकार कर, हे दान आशीर्वादित कर आणि या दानाचा उपयोग तुझी सुवार्ता अधिक लोकांना समजावी, तुझ्या मंडळीची वृद्धी व्हावी, गोरगरीब गरजवंत यांच्या गरजा पूर्ण व्हाव्या, यासाठी प्रभू या दानाचा उपयोग होऊ दे, अशी आम्ही प्रार्थना करतो. आजच्या भक्तीमध्ये तू आमचं सहाय्य केलंस, त्याबद्दल आम्ही उपकार मानतो. तुझ्या वचनाकडे आम्ही आता लक्ष लावत असताना प्रभू, पवित्र आत्म्याच्या द्वारे या वचनाचा उलगडा आम्हाला कर. प्रभू येशू, तू आमच्याशी बोल. आमचं अंतःकरण आम्ही तुझ्या वचनासाठी उघडावं, त्याचं आज्ञापालन आम्ही करावं, यासाठी प्रभू देवा आम्हा सर्वांना तू विशेष तुझी कृपा दे, अशी आम्ही तुला प्रार्थना करतो. आम्ही सर्व काही तुझ्या हातामध्ये सोपवतो, तू आम्हाला चालव. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही प्रार्थना करतो, म्हणून तो ऐक. आमेन. प्रियजनो, वेळ झाली आहे देवाचा संदेश ऐकण्याची. आज विशेष संदेश आपल्यापर्यंत रेव्हरंड संजय डेव्हिड गायकवाड, आपल्या सगळ्यांचे आवडते देवाचे सेवक, घेऊन येत आहेत. कसे आहात आपण सर्व? अनुग्रह प्रेयर फेलोशिपच्या या ऑनलाईन भक्तीच्या माध्यमातून आपल्या सर्वांची भेट होते, याचा मला अतिशय आनंद वाटतो. मागच्या रविवारची भक्ती आपल्यासाठी आशीर्वादित झाली आहे, असा माझा विश्वास आहे. मागच्या रविवारच्या भक्तीमध्ये ज्या सर्वांनी भाग घेतला त्यांचा मी आभारी आहे. सिस्टर बीना गायकवाड यांनी मराठीमध्ये शास्त्रवाचन केलं आणि इंग्रजीमध्ये डॉक्टर सामा थॉमस यांनी शास्त्रवाचन केलं. या दोन्ही बहिणींचा मी आभारी आहे. आजच्या भक्तीमध्ये डॉक्टर रश्मी त्रिभुवन, ज्या दुबईमध्ये असतात, UBSमध्ये विस्तार शिक्षण केंद्राचा समन्वयक कोऑर्डिनेटर म्हणून सेवा करत असताना त्यांनी त्यांचं BTH आणि MDचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी आपला अभ्यास चालू ठेवला. जरी त्या दुबईला गेल्या, त्या ठिकाणी एका कॉर्पोरेट ऑफिसमध्ये त्या काम करत आहेत, तरीसुद्धा त्यांनी आपलं बायबलचं शिक्षण चालू ठेवलं आणि मागच्या वर्षी थिओलॉजीमध्ये त्यांनी डॉक्टरेट मिळवली आणि त्यांचा आम्हाला अतिशय अभिमान आहे. इंग्रजीमध्ये सिस्टर स्वाती अविनाश डोंगरे, ज्या सध्या आयर्लंडमध्ये असतात, डब्लिनमध्ये, त्यांनी शास्त्रवाचन केलं आहे. त्यांचाही मी आभारी आहे. 26 एप्रिल 2025 या दिवशी पुण्यामध्ये आम्ही अनुग्रह प्रेयर फेलोशिपचा वर्धापन दिन, 5वा वर्धापन दिन साजरा करणार आहोत आणि त्याविषयीची माहिती मी वेळोवेळी देत आहे. आपल्या सर्वांना त्यासाठी आमंत्रण आहे. आपण कुठेही राहत असाल तरी आपण या उपकारस्तुतीच्या प्रार्थनेमध्ये आमच्याबरोबर सहभागी व्हावं, यासाठी मी आपल्याला मनापासून आणि अत्यंत प्रेमानं आमंत्रण करतो. आपण येत आहात हे आम्हाला कळवा, म्हणजे त्यासाठी आम्हाला तयारी करता येईल. आपण जर पुण्यामध्ये राहत असाल तर आम्हाला व्हॉलेंटियर्स हवे आहेत. आपण आम्हाला या बाबतीमध्ये मदत करू शकता. आजचा रविवार 2 गोष्टींसाठी वैशिष्ट्यपूर्ण आहे. एक म्हणजे आपण विद्यार्थ्यांसाठी प्रार्थना करणार आहोत, ज्यांची परीक्षा आहे, 10वी 12वी आणि इतर विद्यार्थी जे परीक्षा देत आहेत त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करणार आहोत. परंतु गेल्या आठवड्यामध्ये आपल्याला माहीत आहे की 14 फेब्रुवारीला संपूर्ण जगामध्ये व्हॅलेंटाईन्स डे हा दिवस साजरा होतो.
अर्थात अनेक ख्रिस्ती लोक त्याच्यावर विश्वास ठेवत नाही, त्याविषयी विशेष काही बोलत नाहीत, परंतु संपूर्ण जगामध्ये ते वातावरण असतं. विशेषतः आमचे सर्व तरुण मित्र मैत्रिणी त्यामध्ये फार उत्साहानं भाग घेतात, ते आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून मी असा विचार केला की याची पार्श्वभूमी काय आहे आपण समजून घेऊया. आणि विकिपीडिया याच्यामध्ये मी गेलो आणि त्याच्यामधून मी काही माहिती गोळा केली. ती कदाचित आपण सुद्धा पाहू शकता, पण तुम्हाला या ठिकाणी थोडंसं शेअर करू द्या. व्हॅलेंटाईन्स डेची सुरुवात ही ख्रिस्ती मंडळीमधून झाली. सेंट व्हॅलेंटाईन्स डे किंवा फीस्ट ऑफ सेंट व्हॅलेंटाईन या नावानं हा विशेष दिवस साजरा होऊ लागला. त्याच्या अनेक कथा आहेत, परंतु व्हॅलेंटाईन नावाचा ज्याला संत म्हटलं जायचं, जो बिशप होता, त्यानं रोममध्ये ज्या मंडळीचा छळ होता, ज्या ख्रिस्ती लोकांचा छळ होत होता, त्यांना तुरुंगामध्ये जाऊन तो भेटत असे आणि शेवटी त्याला सुद्धा मारण्यात आलं. अशा प्रकारे व्हॅलेंटाईनची कथा प्रख्यात आहे. 3ऱ्या शतकामध्ये व्हॅलेंटाईन होऊन गेला असं समजलं जातं, परंतु 8व्या शतकानंतर सेंट व्हॅलेंटाईन्स डे अशा प्रकारे चर्चमध्ये या विशेष दिवसाचा समावेश करण्यात आला. 14व्या आणि 15व्या शतकापर्यंत सेंट व्हॅलेंटाईन डेचा उत्सव हा अनेक मंडळांमध्ये साजरा होऊ लागला होता. अँग्लिकन कम्युनियन आणि लुथरन चर्चमध्ये याला अधिकृतरित्या मान्यता मिळाली. कॅथलिक चर्चमध्ये सुद्धा याला मान्यता मिळाली. ईस्टर्न ऑर्थोडॉक्स चर्चमध्ये 6 जुलै हा दिवस व्हॅलेंटाईन्स डे म्हणून त्याला अधिकृत मान्यता मिळाली. जगाच्या वेगवेगळ्या देशांमध्ये व्हॅलेंटाईन्स डे आज साजरा होतो. त्या दिवशी प्रेमी एकमेकांना गुलाबाची फुलं देतात, चॉकलेट्स देतात, वेगवेगळ्या प्रकारचे गिफ्ट्स देतात. कदाचित तुम्ही म्हणाल की व्हॅलेंटाईन्स डेचा आणि ख्रिस्ती लोकांचा काय संबंध आहे? हो, कदाचित नसेल, परंतु अनेक मंडळांमध्ये त्याला अधिकृत मान्यता मिळालेली आहे आणि सेंट व्हॅलेंटाईन्स डे अशा प्रकारे सुद्धा त्याचा उल्लेख केला जातो आणि म्हणून त्याकडे कदाचित आम्ही दुर्लक्ष करून चालणार नाही. पण त्यापेक्षा महत्त्वाचं मला हे वाटतं की या संपूर्ण जगामध्ये या दिवसाचा प्रभाव कसा वाढत चाललेला आहे. विशेषतः आपण पाहतो की तरुण वर्गामध्ये या दिवसाचा फार प्रभाव आपल्याला दिसून येतो. अर्थात भारतामध्ये काही रूढीवादी किंवा धार्मिक कट्टरवादी जे लोक आहेत ते त्याचा विरोध करतात. पाश्चिमात्य लोकांचं आक्रमण आमच्या संस्कृतीवर होत आहे अशा प्रकारे ते सांगतात. परंतु ह्यांची मुलं जेव्हा अमेरिकेत जातात तेव्हा त्यांच्यावर पाश्चिमात्य देशाचं आक्रमण होत आहे असं त्यांना वाटत नाही. फक्त भारतामध्ये एखादी गोष्ट करायची म्हणजे आमच्या संस्कृतीवर आक्रमण होतं अशा प्रकारचा त्यांचा विचार असतो. पण ह्यांची मुलं परदेशात जातात, परदेशी व्यक्तीशी लग्न करतात, त्यावेळेस त्यांच्या संस्कृतीवर कोणतेही आक्रमण होत नाही. अशा प्रकारचा हा दुट्टप्पी स्वभाव आपल्याला अनेक लोकांमध्ये दिसतो, नाही का? व्हॅलेंटाईन्स डेचं महत्त्व काय आहे बरं? त्या दिवशी एकमेकांवरचं प्रेम व्यक्त करण्याचा हा दिवस अशा प्रकारे समजलं जातं. आणि ह्या प्रेमाला वयाची मर्यादा नाही, कुठल्याही इतर गोष्टींची मर्यादा नाही. नातवंड आपल्या आजी आजोबांसाठी सुद्धा आपलं प्रेम व्यक्त करू शकतात. बहीण भाऊ एकमेकांसाठी आपलं प्रेम व्यक्त करू शकतात. आई वडील आपल्या मुलांसाठी हे प्रेम व्यक्त करू शकतात. अशा प्रकारचा हा प्रेमाचा जो संबंध आहे तो फक्त एक तरुण आणि तरुणीमध्येच नाही, फक्त स्त्री आणि पुरुष यांच्यामध्येच नाही, परंतु समाजामध्ये जे सर्व प्रकारची नाती आपण पाहतो त्या नात्यांमध्ये प्रेमाचे संबंध असावेत हा एक फार सुंदर संदेश, एक सामाजिक संदेश कदाचित या दिवसामधून दिला जातो आणि त्याचं स्वागत करायला काहीच हरकत नाही. पण कोणत्याही परंपरेमधून काही चुकीच्या गोष्टी पसरत असतील तर त्याचा आपण विरोध करायला पाहिजे, त्याचा निषेध करायला पाहिजे, हे योग्य आहे. परंतु जर चांगल्या गोष्टी होत असतील त्यामध्ये विरोध करण्याचं कारण काय? संपूर्ण जग हे प्रेमाचं भुकेलं आहे. ही गोष्ट आम्हाला यामधून प्रकर्षानं जाणवते. जगामध्ये अशी एकही व्यक्ती नाही की ती असं म्हणेल की नाही मला कोणाच्या प्रेमाची गरज नाही. आम्हा सर्वांना प्रेमाची गरज आहे. दुसऱ्या व्यक्तीनं आमच्यावर प्रेम करावं ही अपेक्षा आम्ही करतो. वेगवेगळ्या नातेसंबंधांमध्ये त्यामध्ये 2 व्यक्ती कदाचित फक्त प्रेमी असतील, काही विवाहित पतिपत्नी असतील, भाऊ बहीण असतील, बहिणी असतील, मुलं असतील, आईवडील असतील, आजी आजोबा असतील, कोणत्या प्रकारच्या नातेसंबंधामध्ये प्रेम व्यक्त करण्यासाठी जर काही संधी मिळत असेल तर ती चांगली गोष्ट नाही का? आणि प्रेमाविषयी जर आम्हाला समजून घ्यायचं असेल तर सर्वात चांगली जागा कोणती आहे? देवाचं वचन, पवित्र शास्त्र. पवित्र शास्त्र आम्हाला प्रीतीविषयी, प्रेमाविषयी सांगतं. पवित्र शास्त्राविषयी कोणीतरी असं म्हटलंय, इट इज गॉड्स लव्ह स्टोरी. देवाच्या प्रेमाची ही कथा आहे. उत्पत्तीपासून प्रगटीकरणापर्यंत
देवाच्या प्रीतीविषयी आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये बायबलमध्ये वाचायला मिळतं. देवाने जी सुंदर सृष्टी निर्माण केली ती मानवावरील आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी. देवाला कोणाची गरज नव्हती, देवाला कोणाच्याही प्रीतीची गरज नाही, परंतु देवानं आपलं प्रेम जगासाठी व्यक्त करण्यासाठी एक सुंदर सृष्टी निर्माण केली आणि त्या सुंदर सृष्टीमध्ये त्याने मानवाला ठेवलं. अर्थात मानवाने पाप केलं, देवाविरुद्ध बंड केलं आणि या सुंदर सृष्टीचा उपभोग तो घेऊ शकला नाही. परंतु देवाला पुन्हा योजना करावी लागली आणि आपल्या स्वतःच्या पुत्राला त्यानं या जगात पाठवलं. देवाचा आणि मानवाचा संबंध जो बिघडला होता, जो तुटला होता, हे नातं जे तुटलं होतं ते पूर्ववत व्हावं यासाठी देवानंच पुढाकार घेतला, देवानंच मध्यस्थी केली आणि देवानं आपल्या एकुलत्या एक पुत्राला या जगात पाठवलं. योहान 3:16 हे वचन आपल्याला सर्वांना माहीत आहे. देवानं जगात एवढी प्रीती केली. देवाच्या प्रीतीचं प्रगटीकरण म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचं या जगामध्ये येणं. प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला तो देवाची प्रीती तुमच्यासाठी माझ्यासाठी प्रगट करण्यासाठी आला. तर संपूर्ण पवित्र शास्त्रामध्ये प्रीती हा मुख्य विषय आपल्याला आढळतो. देवाची प्रीती. जगामध्ये जे आपण प्रीती पाहतो त्याचा जो दर्जा आहे, त्याची जी पातळी आहे ती अत्यंत खाली आहे. परंतु देव जी प्रीती आम्हाला सांगतो, देवाच्या प्रीतीविषयी जे आपण पवित्र शास्त्रामध्ये वाचतो ते अत्यंत उच्च दर्जा आहे, उच्च पातळीचं प्रेम, ही प्रीती आम्हाला पाहायला मिळते आणि त्याविषयी आपण थोड्या वेळात पाहूया. परंतु आज जगामध्ये आपण काय पाहतो? होय, जगामध्ये आज प्रीतीविषयी, प्रेमाविषयी खूप बोललं जातं, परंतु ती प्रीती शुद्ध आहे का, पवित्र आहे का? नाही. त्या प्रीतीमध्ये स्वार्थाचा अंश आहे, स्वार्थाचा वास आहे. मी वर्तमानपत्रामध्ये वाचतो, टी व्हीवर पाहतो आणि मला खूप दुःख होतं. अनेकदा अशा बातम्या येतात की एखाद्या प्रियकरानं प्रेयसीचा खून केला. उघडपणे सर्वांच्या देखत चाकून भोसकून अनेक मुलींना मारलं जातं. एकतर्फी प्रेमातून अनेक स्त्रियांवर, अनेक मुलींवर हल्ले केले जातात, त्यांना मारलं जातं आणि समाज पाहत राहतो. अनेकांची क्रूरपणे, निघृणपणे हत्या केली जाते. हे प्रेम आहे का? नाही. अत्यंत दुष्ट, अत्यंत स्वार्थी अशा प्रकारचं प्रीतीचं, प्रेमाचं चित्र आज आम्हाला जगामध्ये पाहायला मिळतं. होय, व्हॅलेंटाईन्सच्या दिवशी अनेक जण एकमेकांवर प्रीती आहे असं दाखवतील, परंतु खरंच ही प्रीती टिकणारी आहे का? नाही. हे प्रेम, ही प्रीती अत्यंत स्वार्थी, अत्यंत वरवरची, उथळ अशी असते. हे पुष्कळदा अनेकांच्या जीवनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. कदाचित हा डायलॉग आपण अनेकदा ऐकला असेल, अगर तू मेरी नहीं हुई तो किसकी भी नहीं होगी. तू माझी झाली नाहीस तो कुणाचीच होणार नाहीस. आणि अशा प्रकारे एखादा वेडा झालेला प्रेमी आपल्या प्रेयसीची हत्या करतो, असं चित्र आम्हाला पुन्हा आणि पुन्हा वाचायला मिळतं, पुन्हा आणि पुन्हा पाहायला मिळतं. आणि अशा प्रकारचं अत्यंत भयंकर प्रीतीचं, प्रेमाचं चित्र आज आम्हाला जगामध्ये पाहायला मिळतं. आणि त्या पार्श्वभूमीवर जेव्हा आपण पवित्र शास्त्राकडे वळतो तेव्हा प्रीती काय आहे हे आम्हाला पाहायला मिळतं. जसं मी आपल्याला सुरुवातीला सांगितलं, देवानं आपली प्रीती प्रगट केली. प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवानं जगाला दाखवून दिलं प्रीती म्हणजे काय. आणि देवाची प्रीती प्रगट करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताला त्याग करावा लागला. त्याला या पृथ्वीवर यावं लागलं. तो सर्वसामान्य मानवाप्रमाणे जीवन जगला आणि शेवटी वधस्तंभावर त्याने आपला प्राण दिला. आपलं निष्कलंक रक्त त्यानं तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी सांडलं, यासाठी की देवाची प्रीती आम्हाला समजावी. खरी प्रीती ही ख्रिस्ताकडून आम्हाला समजते. देव प्रीती आहे हे वचन आम्हाला माहिती आहे, नाही का? आणि देवाची प्रीती प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आम्हाला प्रगट झाली. आज संपूर्ण जगासाठी देवाची प्रीती संकुचित नाही, मर्यादित नाही. देव या जगातील सर्वांवर प्रीती करतो. जे त्याचा द्वेष करतात त्यांच्यावरही तो प्रीती करतो. आणि ती सुवार्ता आज आम्ही गाजू असतो, नाही का, की देव प्रीती आहे आणि जगातील सर्वांवर तो प्रीती करतो. तो फक्त ख्रिस्ती लोकांवर प्रीती करतो, तो फक्त यहुदी लोकांवर प्रीती करतो, तो फक्त पवित्र लोकांवर, चांगल्या लोकांवर प्रीती करतो असं देवाचं वचन बायबल आम्हाला सांगत नाही. देव सर्वांवर प्रीती करतो. जे पापी आहेत, जे दुष्ट आहेत, जे देवाच्या प्रीतीला पात्र नाहीत त्यांच्यावर सुद्धा देव प्रीती करतो असं देवाचं वचन आम्हाला सांगतं. देवाची प्रीती आम्हाला हे सांगते की आम्ही पापामध्ये असताना ख्रिस्त आमच्यासाठी मरण पावला. ही देवाची प्रीती आहे. पवित्र शास्त्रामध्ये, बायबलमध्ये अशी अनेक वचनं आहेत की जी देवाच्या प्रीतीविषयी आम्हाला सांगतात.
परंतु एक शास्त्रभाग मी निवडलेला आहे जो नव्या करारामध्ये प्रीतीविषयीचा शास्त्रभाग समजला जातो. हा अध्याय प्रीतीचा अध्याय आहे अशा प्रकारे समजलं जातं आणि त्याकडे आपण वळूया. करिंथकरास पहिले पत्र याचा 13वा अध्याय 1 ते 13 या वचनांमध्ये प्रीतीविषयी आपण पाहतो. परंतु त्याकडे जाण्या अगोदर आपल्याला हे पाहायला पाहिजे की 12व्या अध्यायामध्ये काय आहे आणि 14व्या अध्यायामध्ये काय आहे. 12व्या अध्यायामध्ये पौल करिंथ येथील मंडळीला आध्यात्मिक दानांविषयी सांगत आहे, शरीराविषयी सांगत आहे. मंडळी म्हणजे शरीर आहे आणि आध्यात्मिक दानं आम्हा सर्वांना प्राप्त झालेली आहेत. त्याविषयी सांगत असताना पौल 12व्या अध्यायाच्या 31व्या वचनामध्ये असं म्हणतो, श्रेष्ठ कृपादानांची उत्कंठा बाळगा, शिवाय एक सर्वोत्कृष्ट मार्ग मी तुम्हाला दाखवतो. आणि मग 13व्या अध्यायाच्या पहिल्या वचनापासून तो प्रीतीविषयी बोलायला सुरुवात करतो. आणि मग 14व्या अध्यायामध्ये सुद्धा तो संदेश देण्याचा आणि भाषा बोलण्याचं दान याच्याविषयी सांगत आहे. आणि त्याविषयीचा अधिक विचार आपण करणार आहोत ज्यावेळेस आपण 13व्या अध्यायामध्ये मनन करणार आहोत. पौल असं म्हणतो, मी माणसांच्या व देवदूतांच्या भाषांमध्ये बोलत असलो पण माझ्या ठाई प्रीती नसली तर मी वाजणारी थाळी किंवा झणझणणारी झांज असा आहे. मी माणसांच्या आणि देवदूतांच्या भाषांमध्ये बोलत असलो, जगातील सर्वात उत्तम अशा प्रकारचं दान मला असेल, परंतु माझ्या ठाई प्रीती नसेल तर माझ्या जीवनाला काहीच अर्थ नाही. या जगामध्ये सर्वात उत्तम जरी माझ्याकडे असेल परंतु माझ्या जीवनामध्ये जर प्रेम नसेल, प्रीती नसेल, दुसऱ्यांसाठी प्रीती नसेल तर माझ्या त्या जीवनाला काहीच अर्थ नाही. हा पहिला विचार या ठिकाणी आपल्याला पहिल्या वचनामध्ये आढळतो. हो, देव आम्हाला चांगली दानं देतो, आम्हाला फार चांगलं बोलता येतं. परमेश्वर जी दानं आम्हाला देतो कधी कधी त्या दानांविषयी सुद्धा आम्हाला गर्व होतो. हे परमेश्वराने दिलेलं दान आहे हे पुष्कळदा आम्ही विसरून जातो. आमच्या काही मित्रांचा असा गैरसमज आहे, जर मी अन्य भाषेमध्ये बोलतो तर पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा, पवित्र आत्म्याचा अभिषेक मला झाला आहे याचा हा पुरावा आहे. परंतु पहा, तुम्ही अन्य भाषेमध्ये बोलत असाल पण तुमच्या ठाई जर प्रीती नसेल तर त्या अन्य भाषांचा काय उपयोग आहे का? अन्य भाषा कदाचित केवळ एक प्रदर्शन होऊ शकतं, दुसऱ्यांना दाखवण्यासाठी की मला अन्य भाषेमध्ये बोलता येतं. परंतु माझ्या जीवनामध्ये जर प्रीती नसेल तर सर्व प्रकारच्या भाषा, मी देवदूतांची भाषा जरी बोललो तरी सुद्धा त्याचा काहीच उपयोग नाही असं पौल आम्हाला सांगतो. पहा, मी तुम्हाला सांगितलं की 12व्या अध्यायामध्ये आणि 14व्या अध्यायामध्ये वेगवेगळ्या दानांची चर्चा, आध्यात्मिक दानांची चर्चा पौल करतो. परंतु आता 13व्या अध्यायामध्ये तो आल्यानंतर तो म्हणतो की मी माणसांच्या, देवदूतांच्या भाषा जरी बोललो, अन्य भाषेचं दान मला असेल परंतु माझ्या जीवनामध्ये जर प्रीती नसेल तर त्या माझ्या दानांचा काहीच उपयोग नाही. आणि आज जगामध्ये असे अनेक उदाहरणं आहेत की अनेक जण असं क्लेम करतात की मी अन्य भाषेमध्ये बोलतो याचा अर्थ पवित्र आत्म्याचं मला दान आहे. परंतु त्यांच्या जीवनामध्ये जर पवित्र आत्म्याचं फळ नसेल, जर प्रीती नसेल, जर ते एकमेकांचा द्वेष करत असतील, एकमेकांबरोबर भांडणं करत असतील तर ते पवित्र आत्म्याने भरलेले आहेत असं मला म्हणता येईल का? एका चर्चमध्ये एक बहीण प्रार्थना करत होती आणि प्रार्थना करत असताना तिने अन्य भाषेमध्ये काही शब्द वापरले. त्यामागे तिचा काय उद्देश होता मला समजलं नाही, परंतु कदाचित तिला हे दाखवायचं असेल की मी अन्य भाषेमध्ये बोलू शकते. आणि त्याच बहिणीच्या घरामध्ये एक लग्न होतं, त्यासाठी मी उपस्थित राहिलो आणि फार मोठा विवाह समारंभ झाला. एका मोठ्या लॉनवर मोठा स्वागत समारंभ होता आणि त्या ठिकाणी पिक्चरची गाणी वाजवली जात होती. आणि मग सैराट या पिक्चरचं गाणं वाजवलं जात होतं आणि त्या गाण्यावर ही बहीण अगदी जोशात येऊन डान्स करत होती, नाचत होती. चर्चमध्ये असताना ती अन्य भाषेमध्ये प्रार्थना करते, परंतु लग्न समारंभामध्ये एका चित्रपटाच्या गीतावर ती भान विसरून नाच करत होती. हा मला फार विरोधाभास वाटला. चर्चमध्ये ती अत्यंत पवित्र होती, परंतु चर्च बाहेर गेल्यानंतर तिचं जीवन बदलून गेलं का? मी अन्य भाषेमध्ये बोलतो याचा अर्थ मला पवित्र आत्मा आहे हा पुरावा होऊ शकत नाही. माझ्या जीवनामध्ये देवाची प्रीती आहे का हा प्रश्न आपण स्वतःला विचारायला हवा. दुसरं वचन, मला संदेश देण्याची शक्ती असली, मला सर्व गुजे व सर्व विद्या अवगत असल्या, पण माझ्या ठाई प्रीती नसली
तर मी काहीच नाही. मला संदेश देता आला, मला खूप ज्ञान आहे, परंतु माझ्याजवळ जर प्रीती नसेल तर माझ्या जीवनाला काहीच अर्थ नाही. आणि आज जगामध्ये आम्हाला हे पाहायला मिळतं नाही का? काही काही वक्ते, काही काही देवाचे सेवक अत्यंत प्रसिद्ध आहेत. त्यांचे स्वतःचे प्रायव्हेट जेट्स आहेत, त्यांच्या आजूबाजूला बाउन्सर्स असतात. सर्वसामान्य माणूस त्याच्याजवळ जाऊ शकत नाही. फार सुंदर संदेश ते देतात, अतिशय प्रभावी संदेश ते देतात. त्यांना देवाचं प्रचंड ज्ञान आहे अशा प्रकारचं आम्हाला दिसून येतं. परंतु त्यांच्या जीवनामध्ये जर प्रीतीचा अभाव असेल तर ते खरोखर देवाची सेवा करतात का? की ते फक्त स्वतःची सेवा करत आहेत, स्वतःच्या पोटाची सेवा करत आहेत, स्वतः प्रसिद्ध होण्यासाठी प्रयत्न करत आहेत? होय, जगामध्ये असे अनेक प्रसिद्ध सेवक आहेत. त्यांच्या जीवनाकडे पाहिल्यानंतर आम्हाला आश्चर्य वाटतं की हे प्रभू येशूचेच सेवक आहेत का? त्यांची जी एकंदर लाईफस्टाईल आहे, जीवन पद्धती आहे, त्यांच्याकडे पाहिल्यानंतर खरोखर देवाची प्रीती यांच्याकडे आपल्याला पाहायला मिळते का? माझे एक नातेवाईक आहेत की त्यांनी मला सांगितलं, त्यांचे जे पास्टर आहेत त्यांच्या वॉर्डरोबमध्ये 1000 सूट्स आहेत. मला खूप वाईट वाटलं. या व्यक्तीला स्वतःची लाज वाटायला हवी. आज जगामध्ये इतके लोक गरीब आहेत, लोकांची अवस्था इतकी भयंकर आहे. आमच्या मंडळीमध्ये असे लोक आहेत आणि आमच्या कपाटामध्ये आम्ही 1000 सूट ठेवू शकतो. ही प्रीती आहे का? देवाची प्रीती आम्हाला काय शिकवते? आम्हाला देऊन टाकण्यासाठी शिकवते. दुसऱ्यांना देण्यामध्ये प्रीती आहे हे देव आम्हाला शिकवतो. आणि असे सेवक जे आहेत ते कदाचित फार चांगले संदेश देत असतील, त्यांच्याकडे खूप ज्ञान आहे अशा प्रकारे कदाचित लोक समजत असतील. परंतु जर त्यांच्या जीवनामध्ये प्रीतीचा अनुभव लोकांना येत नसेल तर सर्व व्यर्थ आहे. तुम्ही आपल्या वक्तृत्वावर अवलंबून आहात का? तुमच्या ज्ञानावर तुम्ही अवलंबून आहात? मी किती चांगला बोलू शकतो, मला किती चांगलं माहिती आहे. मला खूप वाईट वाटतं कधी कधी काही काही देवाचे सेवक आपलं ज्ञान पाजळण्याचा प्रयत्न करतात. मला तुम्हा सर्वांपेक्षा किती जास्त माहिती आहे हे सांगण्याचा प्रयत्न करतात. लँगहॅम बिब्लिकल प्रीचिंग या चळवळीशी मी जुडलेला आहे आणि त्या ठिकाणी आमचे एक जे टीचर आहेत डॉक्टर पॉल विंडसर, अत्यंत शिकलेले, अत्यंत विद्वान, त्यांनी आम्हाला हे सांगितलं, तुम्हाला ग्रीक माहिती आहे, हिब्रू माहिती आहे, तुम्हाला फार ज्ञान आहे, हे लोकांना दाखवायचा प्रयत्न करू नका. देवाचं वचन फक्त लोकांपर्यंत आणा. तुमचं ज्ञान जास्त लोकांना दाखवायचा प्रयत्न करू नका. आणि कदाचित काही स्पीकर्स फार फेमस होतात आणि लोकांना असं वाटतं काय ज्ञान आहे, त्याला किती माहिती आहे. आमच्या माहितीने, आमच्या ज्ञानानं कोणाचं तारण होणार नाही. तारण केवळ देवाच्या कृपेनं होतं. देवाच्या पवित्र आत्म्याचं कार्यच माणसाच्या अंतःकरणामध्ये व्हायला पाहिजे. त्यामुळे त्याचा बदल होईल, त्यामुळे त्याचं तारण होईल. आणि आम्हाला नम्र होण्याची गरज आहे. देवावर, देवाच्या पवित्र आत्म्यावर अवलंबून राहण्याची आम्हाला आवश्यकता आहे. तिसरी गोष्ट आपल्या दुसऱ्या वचनामध्येच पाहायला मिळते. आणि डोंगर ढळवता येतील इतका दृढ विश्वास मला असला, पण माझ्या ठाई प्रीती नसली तर मी काहीच नाही. पण डोंगर ढळवता येईल हा एक वाक्प्रचार आहे, एक म्हण आहे. त्याचा अर्थ जे अशक्य ते घडून आणायचं. प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतः सांगितलं नाही का, जर तुमचा विश्वास असेल आणि तुम्ही या डोंगराला म्हटलं की तू इथून उपटून समुद्रात टाकला जा तर ते घडेल. मला नाही वाटत प्रभू येशू ख्रिस्त असं कधी करतो. आमची ताकद आणि देवाची ताकद अशा गोष्टींसाठी वापरावी अशी देवाची इच्छा नाहीच. ती एक म्हण आहे, अशक्य प्राय वाटणाऱ्या गोष्टी घडवता येतील. आणि इतकाच जर तुमचा विश्वास आहे की जगाच्या दृष्टीनं अशक्य वाटणाऱ्या गोष्टी तुम्ही घडवून आणता, तरी सुद्धा जर तुमच्या जीवनामध्ये प्रीती नसेल तर ते सर्व व्यर्थ आहे. हो, आज आपण पाहतो फार मोठमोठ्या सेवा आहेत, प्रचंड मोठ्या सेवा आहेत, फार प्रचंड मोठं कार्य होत आहे. किती मोठा विश्वास आहे या व्यक्तीचा, या सेवकाचा विश्वास किती मोठा आहे, अशा प्रकारे कदाचित त्यांचं फार कौतुक केलं जातं. परंतु त्यांच्या सेवेमध्ये जर लोकांना देवाच्या प्रीतीचा अनुभव येत नसेल तर ती सेवा व्यर्थ आहे. आमची सेवा किती प्रचंड मोठी आहे, आमची सेवा किती प्रभावी आहे, यापेक्षाही देवाच्या प्रीतीचा अनुभव लोकांना येतो का हे महत्त्वाचं आहे. माझ्या ठाई जर प्रीती नसेल तर मी किती शहाणपणाच्या गोष्टी बोललो, किती मोठ्या गोष्टी बोललो, किती मोठा विश्वास मी प्रगट केला, तर त्या सर्व गोष्टींना
काहीच अर्थ नाही. ते निरर्थक आहे असं देवाचं वचन आम्हाला सांगतं. आम्ही आपल्या ज्ञानावर, आपल्या बुद्धीवर, आपल्या चातुर्यावर, आपल्या विश्वासावर अवलंबून आहोत का? अनेक ख्रिस्ती सेवक हे पॉझिटिव्ह स्पीकिंग, सकारात्मक बोला अशा प्रकारे संदेश देतात. होय, कदाचित ते योग्य असेल, परंतु देवाच्या वचनाला धरून आहे का? केवळ सकारात्मक बोलल्यामुळे गोष्टी होत नाहीत. आम्ही देवावर विश्वास ठेवतो म्हणून गोष्टी होतात. देव या गोष्टी करतो म्हणून गोष्टी होतात. आम्ही आपल्या विश्वासावर, आपल्या बोलण्यावर अवलंबून राहिलो तर आमचा नाश होईल, तर आमचं पतन होईल. आम्हाला देवाच्या वचनावर आपला विश्वास ठेवायला पाहिजे. आज समृद्धीची सुवार्ता, प्रॉस्पेरिटी गॉस्पल जे गाजवलं जात आहे, त्याच्यामध्ये हे सांगितलं जातं, यू क्लेम इट अँड यू हॅव इट. तुम्ही फक्त विश्वास ठेवा आणि तुम्हाला हे मिळेल. इतकं सोपं आहे. आज्ञापालनाविषयी नाही काही, आम्हाला आज्ञापालन नाही करायचं. फक्त विश्वास ठेवा आणि तुम्हाला हे मिळेल, तुम्हाला ते मिळेल. हे लहान मुलांना सांगितल्यासारखं आहे. तू काही पण माग, मी तुला देईन. तू अभ्यास नको करू, तू कष्ट करू नकोस, तू फक्त प्रार्थना कर आणि तू पास होशील. देव अशा प्रकारे काम नाही करत. पुष्कळदा काही सेवक असं बोलतात की तुमच्या शब्दामध्ये सामर्थ्य आहे. हो, शब्दामध्ये सामर्थ्य आहे, परंतु ते शब्द जर पवित्र आत्म्याने नियंत्रित असतील तर देवाच्या वचनामध्ये सामर्थ्य आहे. आम्ही केवळ चांगले शब्द, पॉझिटिव्ह शब्द बोललो म्हणजे पॉझिटिव्ह गोष्टी होतील असं नाही. एखादी व्यक्ती जर मरण पावत आहे तर त्या व्यक्तीजवळ जाऊन जर आपण फक्त पॉझिटिव्ह गोष्टी बोलत राहिलो की तू मरणार नाहीयेस, तू जिवंत राहणार आहेस, तू निरोगी आहेस, अशा प्रकारे जर आपण बोलत राहिलो तर ती व्यक्ती नाही बरी होणार. आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताचा आधार घ्यायला पाहिजे. आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताला विनंती करायला पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्ताची प्रार्थना करायला पाहिजे. प्रभू येशू दया कर, तू दया कर, कृपा कर आणि या व्यक्तीला बरं कर. जर मी फक्त पॉझिटिव्ह बोलत राहिलो, येशूच्या नावात हा बरा झालाय, येशूच्या नावात त्याला आरोग्य मिळालेलं आहे, असं जाहीर करून गोष्टी होत नाहीत. आम्हाला देवाच्या वचनाप्रमाणेच प्रार्थना सुद्धा करायला पाहिजे. देवाची इच्छा काय आहे हे आम्ही जाणून घ्यायला पाहिजे. देवाची इच्छा असेल तर ती व्यक्ती बरी होईल अशा प्रकारे आपल्याला प्रार्थना करायला पाहिजे. माझ्या शब्दामध्ये कुठलंही सामर्थ्य नाही आहे. सामर्थ्य देवाच्या वचनामध्ये आहे. ही गोष्ट आम्ही कधी विसरून चालणार नाही. आम्ही आपल्या बोलण्यावर, वक्तृत्व कलेवर आम्ही विसंबून राहायला नको. आम्ही देवाच्या वचनाचाच आधार नेहमी घ्यायला पाहिजे. आणि मग चौथी गोष्ट, तिसऱ्या वचनामध्ये, मी आपले सर्व धन अन्नदानार्थ दिले आणि मी आपले जिवंत शरीर जाळण्यासाठी दिले, पण माझ्या ठाई प्रीती नसली तर मला काही लाभ नाही. चौथी गोष्ट आपण ही पाहतो की सर्वात मोठं बलिदान जरी मी केलं, परंतु माझ्याजवळ जर प्रीती नसेल तर त्याचा मला काहीच फायदा नाही. कधी कधी आम्हाला काही गोष्टींचा गर्व होतो. मी इतकं काय करत आहे, देवासाठी मी इतका त्याग करत आहे, देवासाठी मी इतकं काय केलं आहे. कधी कधी आपल्या मुलाबाळांसाठी आपण म्हणू शकतो, मी तुमच्यासाठी इतकं केलं, तुम्हाला त्याची किंमत नाही. आपण फार त्याग केलेला आहे अशा प्रकारे आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो. परंतु त्या सर्व गोष्टींचा आधार जर प्रीती नसेल तर त्याला काही फायदा नाही. आमच्या त्यागामुळे आम्हाला देवाचा आशीर्वाद मिळत नाही, परंतु देवाच्या प्रीतीमुळं देवाच्या आशीर्वादांचा लाभ आम्ही घेऊ शकतो. माझ्या ठाई प्रीती आहे का हा प्रश्न मला विचारायला पाहिजे. पौल म्हणतो की मी सर्व धन अन्नदानार्थ दिलेत आणि शरीर माझं जाळण्यासाठी दिलं. किती प्रचंड त्याग आहे नाही का. माझं सर्व धन, माझा सर्व पैसा मी दान केला. माझ्या शरीराला सुद्धा मी इतका कष्ट करून घेतले आणि मला असं वाटतंय मी देवाची सेवा करत आहे. परंतु माझ्या जीवनामध्ये जर लोकांना प्रीती दिसत नसेल, देवाचं प्रेम दिसत नसेल, ते प्रगट होत नसेल, तर या सर्व त्यागाला, बलिदानाला काहीच अर्थ राहत नाही. पुष्कळदा आम्ही असं म्हणतो की मी इतकी प्रार्थना केली, इतके उपास केले, पण देवाने माझी प्रार्थना ऐकली नाही. आम्ही देवावर मेहरबानी नाही करत. आम्ही प्रार्थना करतो, उपास करतो, आम्ही देवावर मेहरबानी करत नाही. गेल्या महिन्यामध्ये एका स्त्रीबरोबर मी बोलत होतो आणि ती अत्यंत निराश आहे आणि पुन्हा पुन्हा ती म्हणत होती, माझे पती मरण पावले. 1 वर्ष झाले तिच्या पतीला मरून, पण त्याची ती सारखी आठवण करते. आणि
ती कॅथलिक विश्वासामधून आहे आणि तिचा असा विश्वास आहे की तिचे पती त्यासाठी आज सुद्धा प्रार्थना करतात वगैरे. पण तिचं म्हणणं हे होतं की माझे पती अतिशय धार्मिक होते, ते नेहमी प्रार्थना करत होते, मी सुद्धा प्रार्थना करते, उपास करते, चर्चला जाते, अमुक करते, तमुक करते, परंतु देवानं माझ्यावर अन्याय केला. गॉड हॅज बीन व्हेरी अनफेअर टू मी. हा मानव देवाला हे आव्हान करू शकतो की देवा तू माझ्यावर अन्याय केला. किती भयंकर आहे नाही का? ज्या देवानं आपलं सर्व काही मला देऊन टाकलंय, आपला एकुलता एक पुत्र स्वतःजवळ राखून न ठेवता माझ्यासाठी देऊन टाकला, माझ्या तारणासाठी, माझ्या पापांची क्षमा व्हावी म्हणून मला देऊन टाकला, त्या देवाला जर मी असं म्हणतो की देवा तू माझ्यावर अन्याय केला, तर त्यापेक्षा भयंकर गोष्ट असू शकते का? मी किती त्याग केला, परंतु देवाची प्रीती जर माझ्या जीवनामध्ये नसेल, दुसऱ्यांना ती दिसत नसेल, हे सर्व जे बाह्य स्वरूप आहे त्यागाचं ते व्यर्थ आहे, त्याचा काहीच फायदा नाही. करिंथकरास पहिले पत्र 13वा अध्याय आम्हाला प्रीतीविषयी शिकवतो. खरं म्हणजे संपूर्ण पवित्र शास्त्र हा आम्हाला प्रीतीचं शिक्षण देतो, प्रीतीचा पाठ देतो. या जगामध्ये जी आम्हाला प्रीती पाहायला मिळते ती स्वार्थी आहे, ती दुष्ट आहे, ती मतलबी आहे. केवळ देवाच्या वचनामध्ये, केवळ प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आम्हाला देवाची प्रीती आढळते आणि ती प्रीती आमचं तारण करते, ती प्रीती आमचा बचाव करते, ती प्रीती आम्हाला सांभाळते. आज त्या देवाकडे आम्हाला वळण्याची गरज आहे. त्या प्रभू येशू ख्रिस्ताची आपण प्रार्थना करूया की त्याच्या प्रीतीनं त्यानं आमचं अंतःकरण भरून टाकावं, आमचं जीवन इतकं ओतप्रोत त्याच्या प्रीतीनं भरून जावं की आमच्या जीवनामधून केवळ त्याची प्रीती प्रगट होईल. आमच्या आजूबाजूला जे लोक असतील त्यांना आम्ही दिसणार नाही, परंतु केवळ देवाची प्रीती दिसेल, ही प्रार्थना आपण करूया. देव बाप आम्हा सर्वांना आशीर्वादित करो. हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. गॉड ब्लेस यू. प्रार्थना करूया. सर्व समर्थ जिवंत प्रभुदेवा, आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. आजचा दिवस तू आम्हाला दिलास. तुझ्या उपस्थितीमध्ये तुझी स्तुती आराधना करण्यासाठी प्रभू तू आम्हाला सहाय्य केलंस, संधी दिलीस, कृपा पुरवलीस. आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. प्रभू तुझ्या वचनाच्या द्वारे जे सत्य तू आम्हाला प्रगट केलं आहेस, तुझ्या प्रीतीविषयी प्रभू तू आम्हाला तुझ्या वचनामधून कितीतरी शिकवतोस. आम्ही हे कबूल करतो की आम्हाला खरी प्रीती माहीत नाही. या जगाला प्रीती माहीत नाही. या जगामध्ये अनेक लोक प्रीतीविषयी, प्रेमाविषयी बोलतात, परंतु त्यांना प्रीती म्हणजे काय हे माहीत नाही. प्रभू येशू ख्रिस्त त्याचा वधस्तंभ, ज्या वधस्तंभाकडे जेव्हा आम्ही पाहतो तेव्हा त्या प्रीतीचं दर्शन आम्हाला होतं, त्या प्रीतीची ओळख आम्हाला पटते. आणि प्रभू या प्रीतीचा आम्ही अनुभव घ्यावा आणि जगाला ही प्रीती आम्ही प्रगट करावी, यासाठी तू आमचं सहाय्य कर. आज आमच्यामध्ये कोणी निराश आहेत, दुःखी आहेत, आजारी आहेत, संकटात आहेत, प्रभू त्यांची आम्ही आठवण करतो. त्यांना तुझ्या दयासनासमोर उंच करतो. आज तू त्यांची भेट घे, त्यांना आरोग्य दे, तुझी शांती, तुझा आनंद त्यांना दे. त्यांच्या सर्व दुःखातून, संकटातून त्यांना तू बाहेर काढ. ज्यांचे वाढदिवस आहेत, विवाहाचे वर्धापन दिन आहेत, आम्ही त्यांच्याबरोबर तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. आम्ही प्रार्थना करतो प्रभू की तू त्यांना आशीर्वादित कर, त्यांची काळजी घे, त्यांच्या सर्व गरजा पूर्ण कर आणि त्यांचं जीवन इतरांसाठी आशीर्वादित होऊ दे, अशी आम्ही त्याला विनंती करतो. प्रभू आज आम्ही विशेष रीतीनं जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी तुला विनंती करतो, प्रार्थना करतो. ज्यांच्या परीक्षा आहेत 10वीच्या, 12वीच्या, बोर्डच्या, इतर वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षांमधून सर्व विद्यार्थी जात असताना प्रभू तू आज त्यांना स्पर्श कर. तुझं ज्ञान, तुझं सहाय्य, तुझं मार्गदर्शन त्यांना कर. उत्तम आरोग्य दे आणि या परीक्षेमध्ये त्यांना उत्तम प्रकारचं यश मिळावं, अशा प्रकारचा अनुग्रह तू कर. प्रभू तू त्यांच्याबरोबर राहा, त्यांना सांभाळ, त्यांची काळजी घे. त्यांना आम्ही तुझ्या पवित्र हातामध्ये सोपवतो. हा येणारा आठवडा आम्हा सर्वांच्या जीवनामध्ये तो आनंदाचा आणि आशीर्वादाचा आठवडा कर. आम्हा सर्वांची काळजी घे, आम्हाला सुरक्षित ठेव, आम्हाला निरोगी ठेव. आम्ही सर्वजण प्रभू स्वतःला तुझ्या हातामध्ये सोपवतो. तू आम्हाला चालव. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही प्रार्थना करतो, म्हणतो ऐक. आमेन. प्रियजन हो, आज प्रभुभोजन आहे. चला आपल्या मनाच्या तयारीने आपण प्रभुभोजनामध्ये भाग घेऊया. देवाच्या प्रिय लोकांनो, प्रभूच्या मेजामध्ये सहभागी होण्यासाठी
पवित्र प्रभू भोजनामध्ये सहभागी होण्यासाठी आपण सर्वजण स्वतःची तयारी करूया. आपण प्रार्थना करूया. सर्व समर्थ जिवंत प्रभू देवा, आम्ही तुझे उपकार मानतो. तू आमच्यावर प्रीती केलीस. आम्ही पापामध्ये असताना तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याला तू या जगामध्ये पाठवलंस. आमच्या पापांसाठी अत्यंत क्रूर अशा वधस्तंभावर त्यानं स्वतःचं बलिदान केलं. आपलं निष्कलंक रक्त त्यानं सांडलं. प्रभू, त्याच्या या बलिदानाबद्दल आज आम्ही तुझी स्तुती करतो आणि उपकारस्तुतीच्या अंतःकरणानं आज आम्ही तुझ्याकडे येतो. हा मेज आम्ही सिद्ध करत असताना तू आमचं सहाय्य कर, तू आमचं मार्गदर्शन कर. या मेजामध्ये सहभागी होण्यासाठी तू आम्हाला पात्र कर. तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे तू आम्हाला शुद्ध कर आणि हा संपूर्ण विधी प्रभू तू आशीर्वादित कर, अशा मी प्रार्थना करतो. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही प्रार्थना करतो. आमेन. आपण प्रार्थना करूया आणि आपणही या प्रार्थनेमध्ये माझ्याबरोबर सहभागी होऊ शकता. हे सर्व समर्थ देवा, तुला आमची अंतःकरणे पूर्णपणे ठाऊक आहेत. आमच्या मनातील आशा, आकांक्षा आणि विचार तू पूर्णपणे ओळखतोस. आमची कोणतीही बाब तुझ्यापासून लपलेली नाही. आम्ही तुझ्यावर मनोभावे प्रेम करावे आणि तुझ्या पवित्र नामाचा महिमा यथार्थ वर्णन करावा. म्हणून पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने तू आमची मने शुद्ध कर. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे. आमेन. प्रियजन हो, आपल्या एकुलत्या एका पुत्राला जगात पाठवून देवानं मानव मात्रावर असलेल्या त्याच्या अद्वितीय प्रीतीचे प्रमाण दिले आहे. त्या पुत्राने आम्हाला आमच्या पातकांपासून मुक्त करावे, स्वर्गात आमच्यासाठी मध्यस्थी करावी आणि आम्हाला सनातन जीवन द्यावे, अशी देवपित्याने योजना केली. तेव्हा देवाच्या अनुग्रहाने त्याच्या आज्ञांचे पालन करण्याचा, सर्वांशी प्रेमभावाने आणि शांतीने राहण्याचा आपण निश्चय करूया. देवावर विश्वास ठेवून पश्चातापी अंतःकरणाने आपण आपली पातके पदरी घेऊया. आपण सर्व मिळून पापकबुलीची प्रार्थना करूया. माझ्याबरोबर आपण ही प्रार्थना करा. हे सर्व समर्थ देवा, आमच्या स्वर्गीय देवबापा, आम्ही वाईट कृत्य करून, वाईट शब्द बोलून, वाईट विचार मनात बाळगून पाप केले आहे. आम्ही तुझे तसेच इतरांचेही अपराधी आहोत. कधी अजाणतेपणी, कधी हेतुपुरस्सर, तर कधी मोहाचा प्रतिकार करू न शकल्यामुळे आम्ही पाप केले आहे आणि तुला अनेक वेळा दुखावले आहे. करू नये ते आम्ही केले आणि करावे ते आम्ही केले नाही. याबद्दल आम्हाला खरोखर वाईट वाटते. आम्ही मनापासून पश्चाताप करतो आणि तुझ्याकडे क्षमेची याचना करतो. तुझा पुत्र येशू ख्रिस्त यानं आमच्यासाठी बलिदान केलं, म्हणून तू आम्हाला क्षमा कर. तू आम्हाला नवं जीवन दे. आम्ही तुझी सेवा करावी व तुझ्या नामाचे गौरव करावे, असे तू कृपेने कर. आमेन. जे एकमेकांना त्यांच्या अपराधांबद्दल क्षमा करतात आणि स्वतःच्या पातकांबद्दल मनापासून पश्चाताप करतात, त्यांना क्षमादान देणारा देव आमच्यावर दया करो. आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला त्यांच्यापासून मुक्त करो. योग्य ते करण्यासाठी तो आम्हाला समर्थ करो आणि सार्वकालिक जीवन आम्हाला देव. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे. आमेन. देवाची उपकारस्तुती असो. प्रभूचं वचन आपण ऐकूया. करिंथकरास पहिले पत्र 11वा अध्याय आणि 23 वचनापासून पुढे. कारण जे मला प्रभूपासून मिळाले तेच मी तुम्हाला सांगितले आहे, की ज्या रात्री
प्रभू येशूला धरून देण्यात आले त्या रात्री त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली आणि म्हटले, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी आहे, माझ्या स्मरणार्थ हे करा. मग भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन तसेच केले आणि म्हटले, हा प्याला माझ्या रक्ताने झालेला नवा करार आहे. जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझ्या स्मरणार्थ हे करा. कारण जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाता व हा प्याला पिता तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करता. म्हणून हे स्वर्गीय देवबापा, त्याच्या स्मरणार्थ ही भाकर आणि हा द्राक्षरस आम्ही समर्पित करीत आहोत. क्रूसावर त्याने केलेला एकमेव परिपूर्ण यज्ञ, मृतातून त्याचे झालेले पुनरुत्थान आणि त्याचे स्वर्गारोहण याबद्दल आम्ही घोषणा करतो. तसेच त्याच्या गौरवशाली पुनरागमनाची आम्ही आतुरतेने प्रतीक्षा करतो. आमेन. प्रार्थना करूया. हे दयाळू प्रभो, तू सिद्ध केलेले भोजन घेण्यासाठी आम्ही येत आहोत. ते आमच्या धार्मिकतेमुळे नव्हे, तर तुझ्या अपार करुणेवर विश्वास ठेवून तुझ्या ताटाबाहेर सांडलेले अन्नकण देखील वेचण्याची आमची पात्रता नाही. तथापि सदा सर्वदा दया करणे हा तुझा स्वभाव धर्मच आहे. तेव्हा हे करुणाकर प्रभो, तुझ्या पुत्राच्या येशू ख्रिस्ताच्या देहाचे व रक्ताचे सेवन केल्यामुळे आमचा पापी देह निर्मळ आणि आमचा आत्मा शुद्ध होऊ दे. त्याने आम्हामध्ये आणि आम्ही त्याच्यामध्ये राहावे असे तू कृपेने कर. आमेन. देवाच्या प्रिय लोकांनो, जे तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर आपला तारणारा आणि प्रभू म्हणून विश्वास ठेवता, ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये बाप्तिस्मा घेतला आहे, श्रद्धापूर्वक या प्रभू भोजनात सहभागी व्हा. आपल्या प्रभू येशू ख्रिस्तानं तुमच्याकरता अर्पण केलेल्या देहाचे व रक्ताचे सेवन करा. तो तुमच्यासाठी मरण पावला याची जाणीव ठेवा आणि विश्वासाने आणि उपकार स्मरण करीत त्याला आपल्या अंतःकरणात सामावून घ्या. ख्रिस्ताचं शरीर तुमच्यासाठी मोडण्यात आलं, त्याच्या स्मरणार्थ आपण घेऊया. आपण सर्व एकाच वेळी याचं सेवन करूया. ख्रिस्ताचं रक्त तुमच्यासाठी सांडण्यात आलं, त्याच्या स्मरणार्थ यामधून घ्या. आपण सर्व एकाच वेळेस या प्याल्यातून सेवन करूया. श्रद्धापूर्वक प्रभुभोजन घेतल्यानंतर आपण आता देवाला धन्यवाद देऊया. प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ देवा, तू आम्हाला तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्या शरीराचे व रक्ताचे आध्यात्मिक अन्न भरवलेस, म्हणून
आम्ही तुला धन्यवाद देतो. तुला मान्य असा जिवंत यज्ञ होण्यासाठी आम्ही त्याच्याद्वारे आमचं जीवन तुला समर्पित करतो. आमच्या आचरणाने व कार्याने तुझा आदर व सन्मान व्हावा, तुझा गौरव केला जावा, म्हणून तुझ्या आत्म्याचं सामर्थ्य देऊन तुझं कार्य करण्यासाठी तू आम्हाला पाठव. आमेन. प्रभूनं शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे. जशी आम्ही आपल्या अपराधांची क्षमा करतो तशी तू आम्हाला आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडीव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. प्रभूचा आशीर्वाद घेऊया. आता ज्या शांतीच्या देवानं सर्व काळच्या कराराच्या रक्तानं मेंढरांचा महान मेंढपाळ आपला प्रभू येशू याला मेलेल्यातून परत आणले, तो देव आपल्या दृष्टीने जे आवडते ते आपणामध्ये येशू ख्रिस्ताच्या द्वारे करो व आपल्या इच्छेप्रमाणे करण्यास तो तुम्हाला प्रत्येक चांगल्या कामात सिद्ध करो. त्या येशू ख्रिस्ताला युगानयुग गौरव असो. आणि देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांसह प्रभू येशूवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक शिष्याबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. सुवंद्य देवा परात्पर स्तवा हो त्याला खाली व तो बाप पुत्र आत्मा जा त्रैक्याला द्या अनंत मान. आमेन. शांतीने जा आणि प्रभूची आणि एकमेकांची सेवा करा. आमेन. प्रियजनो, आजची उपासना तुम्हाला कशी वाटली? तुम्हाला आनंद मिळाला, आशीर्वाद मिळाला, प्रभू तुमच्याशी विशेष रीतीनं बोलला? मग हा आनंद, हा आशीर्वाद इतरांनाही द्या. आपल्या मित्रमंडळी, नातेवाईकांना उपासनेची लिंक पाठवायला विसरू नका. आता भेटूया पुढील रविवारी. तोपर्यंत शालोम.